सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. जतचे विद्यमान आमदार हे जतला देवभूमी असं करण्याचा प्रयत्न चालू आहे. वास्तविक पाहता इथल्या जनतेला किंवा सर्वपक्षीय नेत्यांना ही त्यांची मागणी अवास्तव आणि अवाजवी वाटते. त्याच्यावर कोणाचंही मत नाही की ती देवभूमी व्हावी असं. सगळ्यांनी ह्या भूमिकेला विरोध दर्शवलेला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज इथं सर्व पक्षाचे नेते मंडळी अधिक पत्रकार तुम्ही उपस्थित झालेले आहेत. ह्या त्यांच्या मागणीच्या पाठपुराव्याला आमचा कडक विरोध आहे. जी मागणीच नाही त्या मागणीपेक्षा तुम्ही जे विधानसभेच्या वेळेला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन आधी पूर्ण करा. उमदीसारख्या ठिकाणी तुम्ही काय MIDC 1000 एकराची MIDC 2000 लोकांना काम देतो असं म्हणला. ते काय तुम्ही अजून केलेलंच नाही. या अशा अनेक गोष्टी तुम्ही केलेल्या आहे. त्या गोष्टीवर तुमचं कुठलंही वाक्य नाही. आणि जी लोकांमध्ये मागणी नाही ते लोकांना विचलित करण्याचं काम चालू आहे यांचं. प्रत्येक ठिकाणी देवाधर्मात जायचं, ब वर्ग दर्जा तुम्हाला देतो म्हणून सांगायचं. म्हणजे ज्या लोकांच्या मागण्या नसतात त्या लोकांचं मत परिवर्तन विचलित करण्याचं काम हे आमचे गोपीचंद पडळकर करतात. नावच बदलायचं असेल, खरसुंडी एवढी मोठी यात्रा भरती तिथं तुमच्या आटपाडीला त्याचं नाव ठेवा ना तुम्ही देवाभूमी म्हणून. मी आज या भारत देशामध्ये फक्त वाराणसीला तेवढं देवाभूमी म्हणलं जाते, प्रयागराज वाराणसी. बाकी कुठल्याही आपल्या भारत देशामध्ये देवभूमी कुठल्याही जिल्ह्याला किंवा कुठल्याही गावाला बोललं जात नाही. त्यामुळं आमच्या छोट्याशा तालुक्याला इथं कुठलंही तसं महत्त्वाचं ठिकाण असताना शेजारी पंढरपूर आहे ते देवभूमी होऊ शकले नाही. आणि आमच्या तर तालुका छोटा आहे असं कुठलंही एखादं म्हणजे जे अवतार आहेत त्या अवतारापैकी कुठलाही अवतार इथं नाही. त्यामुळं देवभूमी म्हणण्याचं काय कारण नाही. जनतेचा इथं प्रचंड विरोध आहे. आणि त्यामुळं यांनी अशा या फालतू कामामध्ये लक्ष घालण्यापेक्षा विकास कामाकडे लक्ष द्यावं. सध्या म्हैसाळचं पाणी मागतात लोक, तिकडं पाणी नाही, तिथं प्यायला पाणी नाही, टँकर चालू करायची तिथं अवस्था झालेली आहे, तिकडं लक्ष नाही. पीक खरीप हंगाम करपून गेला तिकडं तुमचं लक्ष नाही. येत आहे फक्त कुठंतरी जायचं, लग्नाला जायचं आणि त्याचं फोटो सेशन करायचं. आणखीन कुठं मैताला जायचं त्याचं फोटो सेशन करायचं. फोटो सेशनमध्येच तुमचं काळ चाललेलं आहे. विकासाचं काय ते तुम्ही केला पाहिजे. रस्त्याचे एवढं प्रचंड इथं खड्डे पडलेत, रस्ते चांगले झाले, रस्त्याला बजेटमध्ये पैशाची तरतूद नाही. झालेले रस्ते, जलजीवनाची कामं, जलजीवन मिशनची कामं, कोट्यावधी रुपये इथं शिल्लक म्हणजे त्यांचे बिलं द्यायचे, त्या बिलाकडं तुमचं लक्ष नाही. नवीन कामं काढायची, त्याची टक्केवारी जोरात वसूल करायची आणि काम सुरू करायचं, नाटक करायचं. ह्या जनतेच्या कुठल्याही मागण्या नाही. जनतेला जे हवं आहे ते तुम्ही द्यावं अशी जनतेची अपेक्षा आहे. लोकांना भूलभुलैया करू नये. आपली कारकीर्द आता 1.5 वर्ष झाली की त्यांची 1.5 वर्षाची कारकीर्द झाली. 1.5 वर्षामध्ये तुम्ही एखादं ठोस असं जगचं काम काय केलं आहे ते एकदा आमच्या जनतेला दाखवा तुम्ही. की बाबा मी हे काम केलं आहे. आमची जुनीच कामं तुम्ही रेटायला लागला अजूनही तिथं. तुम्ही स्वतःचं एक तरी काम 100-200 कोटीचं मी आणलं आहे ते चालू केलं आहे असं एक तरी काम त्यांनी दाखवावं आणि जनतेला तुम्ही विश्वासाला पात्र व्हावं. लोकांना असं वाटू लागलं आहे कार्यकर्त्याला आम्ही यांना निवडून देऊन फसलो अशी कार्यकर्त्याची भावना झालेली आहे. कुणाचाही फोन उचलत नाही त्यांनी, कुणालाही बोलत नाहीत. त्यांनी काय प्यादी ठेवले तिथं, अधिक आटपाडीची काय प्यादी आहे तिथं, त्यांच्यामार्फत ज्याचा फोन जाते तेवढाच फोन उचलायचा. आणि ही प्यादी टक्केवारी वसूल करण्यापेक्षा इतर कुठलंही काम करत नाही. सगळीकडं कुठलाही कॉन्टॅक्ट असो काही असो पहिल्यांदा टक्केवारी असते. त्यांचा मध्यस्थ माणूस बोलतोय तिथं. असे ते ग्रामसेवक कोण तर आला आहे त्याला PA ऑर्डर काढली त्यांनी. कुठल्या आधारे काढली PA ऑर्डर त्यांनी? हे ग्रामसेवक PA आपण निवडायचं आहे तिथं. सरकारी नेमणूकची गरज आहे ना. आमच्याकडे PA होतीच की, पण आम्ही तिथे काहीचे जजचे PA केले. शेने आटपाडीचा PA स्वतःचा, आटपाडीचा ग्रामसेवक स्वतःचा PA म्हणून नाव लावलेलं आहे. वास्तविक पाहता शासनाने याला मान्यता द्यायला नको पाहिजे. तर आता त्या ग्रामसेवकचा पगार कोण काढते? जर सरकार काढत असेल तर चुकीचं आहे ना. ते PA ठेवायचं असेल तर त्या PAचा वेगळा पगार होतो, त्या पगारात त्यांनी PA ठेवायला पाहिजे. तसं न करता
म्हणजे आपल्याच बगल बच्च्यांना त्यांनी इथं पी ए म्हणून ठेवले, वसुलीला सुद्धा त्यांनी आपलेच बगल बच्चे ठेवले. जे काय इथे कामं निघतात शासकीय, ती सगळी कामं त्यांच्या आटपाडीच्या लोकांना देण्याचं इथं काम चालू आहे. आणि जे एखादं काम जर आपल्या तालुक्याच्या लोकांना मिळालं, त्याची सुद्धा वसुली अगोदर दिल्याशिवाय त्याचं काम होत नाही, ही सध्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये ह्या आमदारच्याबद्दल सध्या भावना बरोबर नाही, परंतु अजून 3 वर्ष यांचा काल असल्यामुळं लोक बोलायला धजायला लागले. परंतु लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये सर्व पक्षाच्या नेत्यामध्ये प्रचंड संतोष आहे. त्याचा उद्रेक येत्या निवडणुकीला होईल. आज याची निवडणूक चालू आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चालू आहे. त्यांच्याकडे फोटो बघा, दादा बाउन्सर त्या 35 बाउन्सर त्या बेवनूरच्या ठिकाणी मतं घ्यायसाठी त्यांनी ठराव घेण्यासाठी आलेले. प्रत्येक ठिकाणी दादागिरी आहे. तुम्ही लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकणार, एक दादागिरी आहे आणि दुसरं पैशाचं वाटप आणि सत्तेचं त्याला मुलामा देणं. ह्याच्याशिवाय विकासात्मक तुम्ही काही बोलत नाही, हे आमच्या जनतेचं दुर्दैव आहे आणि हे जनतेला आणि कार्यकर्त्याला समजून आलं आहे. त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांनी या ठिकाणी ठरवलं आहे की त्यांच्या ह्या अशा चुकीच्या कामाला प्रखर विरोध करायचा आणि एकजुटीनं याला ताकदीने त्यांना विरोध करण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं ठरवलं आहे.